हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनेल आदिती लाईफस्टाईल। तर चला, लास्टचा ब्लॉग होता रक्षाबंधनची तयारी। तर तयारी म्हणजे काय, इकडे स्वतःची तयारी करणं, कुठलाही फंक्शन असेल तेव्हा। तर चला, इकडे छान बॉडी पॉलिशिंगचा मी स्क्रब तयार करत आहे। घेतलेली आहे इकडे साखर, कॉफी घेतलेली आहे, लिंबू आणि थोडं खोबरेल तेल घेतलेलं आहे। तर कॉफी अशी साखरमध्ये मिक्स करून घ्यायची आहे। ही कॉफी मी डीमार्ट मधून आणलेली आहे। मी स्क्रब साठी किंवा असं फेसपॅक साठी वापरते। तर चला, थोडंसं इकडे खोबरेल तेलाचे 2 थेंब टाकलेले आहेत, कारण माझी स्किन थोडी ड्राय आहे आणि आमच्या इथे बोरचं पाणी असल्यामुळे थोडंसं स्किन मॉइश्चराइज होण्यासाठी खोबरेल टाकलेलं आहे। तर चला, इकडे आता अर्धा लिंबू पिळून घेणार आहे। तर असे सण वार काही कार्यक्रम असतील तर स्वतःचं पण छान असं आपण तयारी केलीच पाहिजे। तर चला, इकडे हा पूर्ण बॉडी स्क्रब बनवलेला आहे, जास्त क्वांटिटीमध्ये घेऊन हातांना पायांना वगैरे सगळीकडेच अप्लाय करू शकतो। हा नक्की ट्राय करून बघा। बघितल्यानंतर तुम्ही मला स्वतःहून कमेंट करून सांगालच। लगेचच बॉडी पूर्ण पॉलिशिंग ग्लोईंग करता हा स्क्रब, एकदम नॅचरल एक नंबर असा नेहमी मी हा ट्राय करते। सो तुम्ही पण ट्राय करा। तर चला, स्वरा आलेले आहे स्कूलमधून आणि 10 राख्या घेऊन गेली होती, तर त्याच्यापेक्षा डब्बल इकडे गिफ्ट घेऊन आलेली आहे। आल्याला दाखवत होती। तर स्कूलमध्ये चॉकलेट अलाउड नव्हती, तर मुलांनी तिळाची चिक्की, शेंगदाण्याची चिक्की असं दिलं होतं गिफ्टमध्ये। तर चलो, आदू पण ते बघून आता तिच्याकडे मागत आहे। तर चला, मिस्टर ऑफिसवरून आल्यानंतर मी इकडे आवरत आहे माझं। मी चाललेले आहे खरेदीसाठी। रक्षाबंधन म्हणल्यानंतर काहीतरी गिफ्ट वगैरे तर आणायलाच पाहिजे। तर तयार होऊन चाललेले आहे। घातलेले आहे छान अशी फेवरेट माझी आवडती कुर्ती चिकन करीची, थोडा लाईटली मेकअप केलेला आहे। इकडे मिस्टर आवरून बसले होते आणि ते थोडे लेट आल्यामुळे आता जवळपासच जाऊन इकडे मी घेणार होते। तर जरा गेले शॉपवरती, तर खूप गर्दी भयानक, अक्षरशः त्यांना दाखवायला वगैरे पण टाइम नव्हता। आपल्या चॉईसने साड्या वगैरे ह्याच्या होत्या, तर खूप दुकानामध्ये गर्दी, सगळेच घ्यायला आलेले होते। तर चला, इकडे घेतलेल्या आहेत मी साड्या, आणखीन फायनल केल्या पटपट आणि घेतल्या। इकडे झालेली आहे आता शॉपिंग डन। छान असं 3 साड्या घेतलेल्या आहेत। घरी गेल्यानंतर तुम्हाला मी तुमच्याशी शेअर करेनच। तर खूपच सिटीमध्ये पण खूपच शॉपिंगसाठी गर्दी असणार, मग मी जवळच गेले होते। तर चलो, घरी आल्यानंतर करूया म्हटलं तुमच्याशी साड्या शेअर। तर छान अशा आता सध्या नारायणपेठ पण खूप लेटेस्ट चालू आहे फॅशन। अगदी एकादशी आषाढीपासून नारायणपेठ साडी खूप पॉप्युलर झालेली आहे। तर त्याच पॅटर्न घेतलेला आहे। नेसाला पण खूप छान सणावारामध्ये अशा दिसतात, त्या खूप अशा सिंपल बट स्वीट दिसतात अशा साड्या आहेत, त्याच चॉईस केल्या होत्या। 2 ऑप्शनमध्ये मी घेणार होते। एक चंदेरी वगैरे पण आता पॅटर्न नवीन आलं आहे, पण त्याच्यातले कलर छान नव्हते आणि ह्याच्यातले पण थोडेच पीस राहिले होते, अगदी मोजके 4 पीस राहिले होते। तर त्याच्यातले 3 कलर मी घेऊन आलेले आहे। सो चला, छान अशी मस्त सुंदर नारायणपेठ साडी आणलेली आहे। त्या पॅम्पलेटवरती लावलेला कलर तर तिथं अवेलेबल नव्हताच, तो छान व्हायरल कलर होता, तो नाही भेटला म्हणून हे कलर आणले। सो चला, आजूला पण आणलेला आहे इकडे नवीन ड्रेस, आणि नवीन ड्रेस घालून छान असं इकडे आता डान्स करून दाखवत आहे। खूप छान तिला आवडला, कारण हा खूप सॉफ्ट होता, फॅन्सी पण होता, एकदम छानच आवडला। चलो, गुड नाईट झालेले इकडे सॅटरडेची मॉर्निंग। आणखीन चला, सकाळी इकडे जाता आम्ही चाललेलो आहोत पुण्याला। तर जाता इकडे राख्या घेत आहे मी, कारण स्वरा सगळ्या राख्या संपवून आली होती, घरी काहीच नव्हत्या। तर चला, इकडे आता जातानाच स्टॉप घेतलेला आहे एक। सकाळी थोडं आवरून बाहेर पडलेलो आहोत, तर जाता म्हटलं राख्या घेऊया आपण। तर चला, हा शनिवारचा आहे व्हिडिओ। तर आम्ही चाललेलो आहोत पुण्याला म्हणजेच माझ्या मोठ्या नंदूबाईंच्या घरी, त्यांच्या घरी चाललेलो आहोत। बऱ्याच वर्षानंतर मी चाललेली आहे आणि आदिरा पण पहिल्यांदाच चालली आहे। तर छान मस्त राख्यांच्या स्टॉलवरती खूप छान राख्या होत्या। तर इकडे घेतलेल्या आहेत राख्या मस्त अशा छोट्या मुलांसाठी, कारण आम्ही एका ठिकाणी स्टॉप पण घेणार होतो, त्यांची छोटी मुलं आहेत तिकडे, त्यांच्यासाठी मी घेतलेल्या आहेत लाईटच्या राख्या। तर चला, इकडे आता कोल्हापूरमधून बाहेर पडत आहोत आणि हायवेला आम्ही इकडे लागलेलो आहोत। तर छान असं सकाळी मस्त वातावरण। सो चला, मस्त मेकअप वगैरे करून बाहेर पडलेलो आहोत। छान सकाळी प्रवास करायला खूप छान वाटतं। आणि हायवेला लागल्यानंतर थोडं पुढं आल्यानंतर इकडे दोघी पण ह्या झोपलेल्या आहेत, कारण रात्री लेटपर्यंत पॅकिंग करत होत्या कपडे वगैरे आणि सकाळी लवकर उठल्या होत्या, त्यामुळे त्या लगेचच झोपलेल्या आहेत। माझा लुक बघू शकता, सिंपल असा छान चुडीदार घातलेला आहे मी, मस्तच कम्फर्टेबल असा। तर जाताना कराडमध्ये मिस्टरांचं इकडे ऑफिस दिसलेलं आहे, अगदी हायवे पासून जवळच आहे, त्यामुळे म्हटलं तो पण शूट घेऊ आपण।
एक कराडच्या अलीकडे वाटार आहे तिथं आहे. तर चला मॅडमच्या घरी आम्ही पोचलो. छान अशा ह्या मॅडम मिस्टरांना भाऊ मानतात. तर त्यांच्या मुलांसाठी मस्त अशा लाईटच्या राख्या घेतल्या होत्या. त्यांना ट्विन्स 2 मुलगे आहेत. तर मॅडमने इकडे माझा पण पाहुणचार केलेला आहे. छान असं त्यांनी हळदी कुंकू वगैरे देऊन साडी घेतली होती माझ्यासाठी. खूप सुंदर साडी घेतलेली आहे. कारण त्यांच्या घराची वास्तुशांती होती तेव्हा मी गेले नव्हते. तेव्हाही त्यांनीच त्यांच्या मिस्टरांच्याकडून साडी पाठवली होती आणि आत्ताही इकडे गेलेली आहे. तर त्यांनी मला सुंदर अशी साडी देऊन छान असं पाहुणचार केलेला आहे. तर चलो मुलांना ओवाळीची वेळ झालेली आहे. छान 2 हे ट्विन्स आहेत त्यांना. त्याच्यातला एक खूपच शांत आहे आणि एक खूप असा आगाऊ आहे. तर चला स्वरा आता मस्त स्वराचं आणि आदिराचं छान ह्या वर्षीचं रक्षाबंधन होणार आहे. मस्त मॅडम गेल्या म्हणल्या मला एक मुलगी असते तर खूप छान झालं असतं. तर तसंच त्यांची पण इच्छा पूर्ण झाली. दोघींनी राख्या बांधलेल्या आहेत इकडे. थोडा वेळेस त्यांच्या घरी थांबलो. त्यांनी छान मिस्टरांचा शनिवार होता म्हणून त्याच्यासाठी खिचडी वगैरे बनवली होती, फ्रूट्स दिले होते, आमच्यासाठी नाश्ता बनवला होता, गुलाबजामुन वगैरे मुलींसाठी. तर चला छान थोडा वेळ तिथे थांबलो आणि आम्ही पुढे निघालो आहे. खंबाटकी बोगदा आता हा लागलेला आहे. तर खूप बापरे बोगद्यामध्ये गेल्यानंतर खूपच भीती वाटत होती. भरपूर असा अंधार होता. मुलींना खूप छान वाटत होतं, ओरडत होत्या अक्षरशः. तर चला जाताना पुण्याला बोगदा पास करून गेलेलो आहोत. खूप छान बोगद्यामध्ये आणि बऱ्याच वर्षांनी चाललेलं इतके रोड वगैरे डेव्हलप झालेले आहेत. अगदी 6 पदरीकरण आता हायवेचं काम चालू आहे. हायवेला कामं वगैरे चालू आहेत. ते पास करत आम्ही बऱ्यापैकी फास्ट गेलोच. पण पुण्यामध्ये एंट्री केल्या हे ट्रॅफिक पुण्याचं ऐकलं होतं, पुण्याचं ट्रॅफिक वगैरे. पण एंट्री केल्या इतकं ट्रॅफिक आणि सण असल्यामुळे, संडे असल्यामुळे, सॅटर्डे संडे असल्यामुळे खूप ट्रॅफिक लागलेलं आहे. तर अक्षरशः हायवेवरून खूप फास्ट आलो पण इथून इतकं स्लो जात होतो की बापरे खूप कंटाळा येत होता. बराच असं गरमी होत होती. तर चला फायनली दीदींच्या घरी पोहोचलो. अक्षरशः ट्रॅफिकमध्ये 2 ते 3 तास आम्हाला गेलेले आहेत. आणखीन दीदींच्या घरी इकडे 5:30-6 वाजलेले आहेत पोहोचलो. दीदीच्या अपार्टमेंटमध्ये आलेलो आहोत. तर पुण्याचं ट्रॅफिक भयानक, बापरे नकोच वाटला. हायवेवरून खूपच फास्ट आलो पण ट्रॅफिकमध्ये बराच वेळ गेला. सो चला सायंकाळच्या त्या इकडे 5:30 झालेले आहेत. तर घरी आलो. मस्त खूपच कंटाळा आला होता ट्रॅफिकमधून. तर मस्त दीदींनी खूप सुंदर अशी रांगोळी काढली होती. एकच नंबर. बघू शकता किती सुंदर काढलेले आहेत. छान अशा रांगोळ्या दरवेळेला काढतच असतात त्या. पण गेल्या पहिला रांगोळीचा शूट घेऊया म्हटलं. एक नंबर अशी रांगोळी. तर चला लाडक्या भाच्यांच्या आत्याने त्यांना ड्रेस आणूनच ठेवले होते. गेल्या इकडे ड्रेसचं ट्राय चाललेला आहे. आदिराला छान असा युनिकॉर्न कलरचा फ्रॉक आणला होता आणि स्वराला हा कॉर्डसेट. तर परफेक्ट दोघींना अगदी परफेक्ट बसलेले आहेत. मी घेताना थोडं फिट लूज होतात पण मुलींना एकदम परफेक्ट. सो चला छान असं फ्रेश झाल्यानंतर इकडे चालू झालेली आहे आमची संध्याकाळी रक्षाबंधनची तयारी. तर सुंदर अशा राख्या. आणखीन आता रक्षाबंधनचा कार्यक्रम चालू. सगळे वाट बघून आमचे कंटाळे होते आणि मलाही खूप कंटाळा आला होता ट्रॅफिकमधून आम्हाला. तर चला छान असं मस्त तयार होऊन मस्त रक्षाबंधनचा इकडे कार्यक्रम चालू झालेला आहे. तर इकडे बघू शकताय बहीण भावाचं छान असं बॉन्डिंग. तुम्ही ह्या आमच्या मोठ्या नंदुबाई आहेत सगळ्यात. हे 4 जण आहेत तर ह्यांच्यातल्या ह्या सगळ्यात मोठ्या नंदुबाई आमच्या. तर मस्त आम्ही दीदींना छान अशी साडी गिफ्ट केली. तर चला मी पण इकडे भाऊजींना ओवाळून घेऊन राखी बांधत आहे. तर छानच एक नंबर असं. पुण्याला पण बऱ्याच वर्षांनी गेलेलो आहोत. खूप छान सगळे हॅपी आहोत मस्त. तर चला इकडे आता मस्त आमचं असं रक्षाबंधन सेलिब्रेशन आहे ह्या वर्षीचं पुण्यामध्ये. सो चला मला पण खूप सुंदर अशी साडी गिफ्ट मिळालेली आहे. आणि आता ह्या मोठ्या दिद्या सगळ्या नंदुबाईंची माझी स्वरा ही आता इथं आपल्या छोट्या बहिणींना म्हणजे भाऊच म्हणून असं राखी बांधत आहेत. तर चला हे भाऊच म्हणायचे आता. आणखी सुंदर असं इकडे ह्यांचा पण रक्षाबंधन सेलिब्रेशन चालू आहे. छान. आदूला तर तिचं राखी वगैरे बांधल्यानंतर खूपच खुश झाली होती. ही आहे नंदुबाईंची मोठी मुलगी श्रेया आणि ती छोटी ही श्रुती आणि ती छोटी आहे ती श्रेया. चला इकडे बहिणींचं रक्षाबंधन चालू आहे आणि इकडे सुंदर असा केक बनवला होता. तर इकडे हॅपी रक्षाबंधन, हॅपी बर्थडेच्या ट्यूनमध्ये इकडे हॅपी रक्षाबंधन असं चालू आहे मुलींचं. तर सुंदर एक नंबर असा केक दीदींनी बनवला होता. खूपच छान झाला होता. तर इकडे केक कटिंग
करून रक्षाबंधन सेलिब्रेशन चालू आहे. सो मस्त, खूप छान. तर चला, इकडे ह्या लवली सिस्टर्स पण केक कट करत आहेत. आदूची एक्साइटमेंट बघू शकताय कशी आहे. तर छान छान मस्त असं गोड पदार्थ खाऊन, आणि मेन म्हणजे फेवरेट, आदूचं तर खूपच फेवरेट केक खाऊन इकडे रक्षाबंधन आमचं सेलिब्रेशन झालेलं आहे. सो चला, इकडे फॅमिली फोटोज, भरपूर असे फोटो काढल्यानंतर केक एन्जॉय केला. त्यानंतर माझा भाऊ पण तिकडे पुण्यामध्ये जॉबला आहे, तर तो ह्या वेळेला का गावी आला नव्हता, त्यामुळे चला मी त्याला कॉल करून तिथेच बोलवून घेतलं होतं. तर छान म्हणजे मस्त झालं ह्यावेळेचं रक्षाबंधन, तो पण तिकडे आल्यामुळे. तर खूपच छान. शनिवारी संध्याकाळी इकडे आमचं सेलिब्रेशन चालू आहे. तर तो तिथून खूपच लांब आहे, पण चला दीदी तू येणार आहेस तर मी येतोच म्हटला. तर चल म्हटलं ये. छान असं झालेलं आहे इकडे रक्षाबंधन. सो चला, जेवणामध्ये संध्याकाळी डिनरसाठी मस्त असा व्हेज पुलाव, आळूची वडी, चपाती, पनीरची भाजी, आणखीन दाल फ्राय बनवलं होतं. तर एक नंबर असा प्युअर व्हेज मस्त. श्रावण असल्यामुळे इकडे आम्ही मस्त एन्जॉय करत करत डिनर करत आहोत. एक नंबरच. दीदी खूपच छान जेवणाचे पदार्थ सगळे बनवतात, खूप छान. केक म्हणा, सगळं व्हेज बिर्याणी, नॉनव्हेज बिर्याणी, खूप एक नंबर असे चविष्ट पदार्थ बनवतात. जेवण पण खूप छान झालेलं आहे. सगळे एन्जॉय करत, गप्पा गोष्टी मारत एन्जॉय करतात डिनर. इकडे स्वीट डिशला होते गुलाबजाम. तर चला, आता एवढं भरपूर पोट भरून जेवलो म्हणल्यानंतर काहीतरी एंटरटेनमेंट झालंच पाहिजे. तर ह्या दोन आमच्या बारक्या खूपच हलकेट आता जेवल्यानंतर तरीसुद्धा बघा ह्यांची एनर्जी किती, उड्या वगैरे मारून म्हणजे खूप छान असं डान्स करून दाखवत होत्या त्या. तर नेक्स्ट मॉर्निंग पुण्यामध्ये कुठे कुठे फिरलो, काय काय मजा केली, किती शॉपिंग केली, हे तुम्हाला सगळं माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. त्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. बेलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला माझ्या प्रत्येक ब्लॉगचं नोटिफिकेशन येत जाईल. सो कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग.